आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे निळाशार समुद्र आणि पांढरशुभ्र वाळू तुमचं स्वागत करते. नमस्कार मित्रांनो, मी आहे दीप्सन. तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या दीप्स डायरीमध्ये. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, मी बोलते भारताचं वैभव असलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांबद्दल. बंगालच्या उपसागरात विखुरलेली ही बेटे म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच होय. या प्रवासाची सुरुवात होते ती म्हणजे राजधानी पोर्ट ब्लेअर पासून, जिथे आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेलं ऐतिहासिक सिल्युलर जेल पाहायला मिळतं. पण अंदमान म्हणजे फक्त इतिहास नाही, तर इथं दडले खरं सौंदर्य. ते म्हणजे हॅवलॉक आणि नील आयलंड सारख्या बेटांवर. हॅवलॉकचा राधानगर बीच हा जगातल्या सर्व सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक मानला जातो. जर तुम्हाला साहसी खेळण्याची आवड असेल तर इथल्या पारदर्शक पाण्यात केलेली स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते, जिथे रंगीबेरंगी प्रवाळ आणि मासे तुमचे सोबते असतात. याशिवाय भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी असलेलं बॅरन आयलंड देखील याच भागात आहे. शांतता, साहस आणि इतिहासाचा हा मेळ अनुभवायचा असेल तर अंदमानला एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी. अशाच नवनवीन ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.